नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो आय टी आयमध्ये शिकणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाकरता एम्प्लॉयबिलिटी स्किल हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या विषयामुळं विद्यार्थ्यांमधील एक सॉफ्ट स्किल निर्माण करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये अवांतर नॉलेज वाढवण्यासाठी एम्प्लॉयबिलिटी स्किल हा विषय महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी बजावतो. तर मित्रांनो, एम्प्लॉयबिलिटी स्किल हा विषय पहिल्या वर्षाकरिता पण आहे, दुसऱ्या वर्षाकरिता पण आहे. जो एक वर्षाचा कोर्स आहे त्याच्यासाठी देखील एम्प्लॉयबिलिटी स्किल हा विषय आहे. तर मित्रांनो, दोन्ही वर्षाकरिता 50 मार्काचा हा विषय असतो. 50 मार्क आणि 25 प्रश्न, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न. आणि सदरची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते, CBT परीक्षा घेतली जाते मित्रांनो. तर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स सेकंड इयर सिलेबस PDF फॉर ITI सेकंड सेमिस्टर स्टुडंट्स असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो एम्प्लॉयबिलिटी स्किल्स सेकंड इयर सिलेबस फॉर ITI ES सेकंड सेमिस्टर स्टुडंट्स विथ PDF डाउनलोड फ्री फॉर ऑल 2 year ट्रेड्स अँड कोर्सेस NCVT अँड SCVT. In this PDF all the details and information provided like topics by subtopic, methodology, learning hours and how many marks allotted for every chapter, etc. Also learning outcomes and assessments criteria included that we do practically in this syllabus to become a good employee और कॅन्डिडेट फॉर एनी कंपनी. तर मित्रांनो, या विषयामध्ये 5 टॉपिक्स दिलेले आहेत. या ठिकाणी म्हटलं देर आर ओनली 5 टॉपिक्स प्रोव्हाइडेड इन सेकंड इयर सिलेबस बाय DGT. ज्यांचा प्रवेश 2019 मध्ये झालेला आहे त्यांच्याकरता हा विषय यावर्षी फायनल करता असणार आहे. आणि सदरचं हा विषय 50 मार्कासाठी आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये 5 टॉपिक त्याने दिलेले. पहिला टॉपिक आहे इंग्लिश लिटरसी. तर मित्रांनो, सदरचा हा एक टॉपिक आहे, कॉमन आहे. फर्स्ट इयरला पण इंग्लिश लिटरसी आहे, सेकंड इयरला पण आता इंग्लिश लिटरसी आहे. तर इंग्लिश लिटरसीमध्ये ग्रेटिंग्स आहे, इंट्रोडक्शन्स आहेत, रायटिंग स्किल्स आणि इंग्लिश इन द वर्क प्लेस, म्हणजे कामाच्या ठिकाणी आपण जुजबी इंग्लिश कसं आपल्याला बोलता येईल याबाबत हा टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स हा दुसरा टॉपिक्स आहे. हा देखील टॉपिक पहिल्या वर्षासाठी आहे आणि आताही आहे. तर जास्त काय काळजी करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो, काळजी करू नका. तर इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, मॅनेजिंग इमोशन्स, फॉर्मल अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन, फीडबॅक, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, लिसनिंग स्किल्स, अंडरस्टँडिंग जेंडर, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि वर्कप्लेस मॅनर्स. ऑलरेडी मित्रांनो हा टॉपिक मी घेतलेला आहे. इंग्लिश लिटरसी पण हा टॉपिक घेतलेला आहे यूट्यूबवरती. सदरचे हे दोन्ही टॉपिक आहेत, ते तुम्ही बघू शकताय, किंवा आता याच्या पुढे तुम्हाला मी आणखी मार्गदर्शन करणार आहे. तर तिसरं टॉपिक आहे IT लिटरसी. तर IT लिटरसीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भातलं एक जुजबी नॉलेज, MS PowerPoint, फाईल कन्व्हर्शन, reducing file size, webcasting through mobile, server and cloud computing, language translation, create online resumes and CVs, म्हणजे बायोडाटा कसा बनवायचा, आपला बायोडाटा कसा असला पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा एक सब टॉपिक आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे कृत्रिम हुशारी आपली कशी असली पाहिजे याविषयी देखील त्याने या टॉपिकमध्ये सब टॉपिक दिलेला आहे. त्यानंतर चौथा टॉपिक आहे एंटरप्रेन्योरशिप. याच्यावर देखील माझं यूट्यूब आहे मित्रांनो, यूट्यूबवरती मी लेक्चर घेतलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकताय. व्हॉट मेक्स अ एंटरप्रेन्योर, ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे एक उद्योजक कसा बनतो, उद्योजक का बनावं, त्यानंतर त्याला मिळणाऱ्या संधी, नोकरी करणारा आणि उद्योग करणारा ह्या दोघांमध्ये फरक आहे. तर काय फरक आहे. त्यानंतर सेटअप आणि नेटवर्किंग, त्या उद्योजकाने त्याचं नेटवर्किंग कसं वाढवलं पाहिजे, रिलेशन्स कसे वाढवले पाहिजेत,
तर जास्तीत जास्त व्हेंडर्स त्यांनी कसं निर्माण केले पाहिजेत किंवा कस्टमर्स कसे निर्माण केले पाहिजेत हे नेटवर्किंग त्याला शिकता येऊ शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो सस्टेनेबल करिअर. आता पाचवा हा सस्टेनेबल म्हणजे आपण ज्या गोष्टी करत चाललेलो आहे ते हळूवार आपण आपल्यामध्ये वाढवत गेलं पाहिजे किंवा इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर याला सस्टेनेबल करिअर म्हटलेलं आहे. याच्यामध्ये फ्युचर ऑफ वर्क, कामाचं स्वरूप, चेंजेस इन इंडस्ट्री, करिअर प्लॅनिंग. आपण आपलं करिअर आपणच घडवायचं मित्रांनो. करिअरच्या संधी आपणच शोधायच्या आहेत आणि आपलं करिअर आपण कसं घडवायचं हे नक्की आपणच ह्याच्यावरती काम करू शकतो. अपस्किलिंग अँड रिस्किलिंग, आपल्याकडील जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये विकास करणे किंवा त्याच्यामध्ये परत परत काम करणे आणि कौशल्य वाढविणे. अंडरस्टँडिंग मार्केट ट्रेंड्स, आपण व्यवसाय करणार असो किंवा नोकरी करणार असो तर आपण ओळखलं पाहिजे की मार्केट ट्रेंड कशासाठी जास्त आहे किंवा कशामध्ये जास्त स्कोप आहे हे ओळखून आपण आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मित्रांनो हे 5 टॉपिक आहेत. या 5 टॉपिकवरती 50 मार्कासाठी 25 क्वेश्चन्स किंवा 25 प्रश्न विचारले जातील आणि सदरचे प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील, MCQ असतील. तर काही काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो. तर याच्या पद्धतीने तुम्ही सदरचं टॉपिक समजून घ्या, एकदा वाचून घ्या. परीक्षा 20 डिसेंबरच्या नंतर आहे त्यामुळे काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही डेली एक जरी टॉपिक वाचून काढलात तर नक्की तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊन जाल. त्याच्यानंतर मित्रांनो तर या ठिकाणी इंग्लिश लिटरसीचं MCQ याच्यामध्ये दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया. एकच मिनिट. तर मित्रांनो एम्प्लॉयबिलिटी स्किल्स इंग्लिश लिटरसी MCQ PDF ITI सेकंड इयर म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये 50 ते साधारणतः 55 प्रश्न दिलेले आहेत बघा. किती प्रश्न आहेत पाहूया आपण. एकट्या इंग्लिश लिटरसी वरती साधारणतः 50 ते 55 प्रश्न 55 प्रश्न विचारलेले आहेत. तर 55 प्रश्न आपण कसे थोडे समजून घेऊया. एवढे प्रश्न जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला पास होण्याची चान्सेस खूप आहेत किंवा नक्कीच तुम्ही पास होणार मित्रांनो, काही काळजी करू नका. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, हाऊ इफेक्टिव्ह द CTS ट्रेनिंग हॅज बीन, दिस सेंटेन्स इज, असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय दिलेलं आहे हे पाहू. एक्सक्लेमेटरी म्हणजे याचं उत्तर काय, ऑप्शन A. 4 ऑप्शन दिलेले त्या 4 पैकी मित्रांनो आरामात तुम्ही ऑप्शन A निवडा. म्हणजे हाऊ इफेक्टिव्ह द CTS ट्रेनिंग हॅज बीन, म्हणजे हे वाक्य कसं आहे तर तो एक्सक्लेमेटरी आहे असं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो व्हेन यू स्पीक टू युअर सुपरवायझर यू शुड बी पोलाइट अँड फॉर्मल, याचं उत्तर देखील ट्रू आहे. तुम्ही तुमच्या सुपरवायझरशी बोलत असताना कसं असलं पाहिजे, एकदम साधं शिस्तीत हळूवार आवाजामध्ये आणि रिस्पेक्टफुल तुमचं बोलणं असलं पाहिजे आणि फॉर्मल असलं पाहिजे. म्हणून याचं उत्तर कसं आहे, ट्रू आहे. त्यानंतर तिसरं, व्हेन यू बोरो स्क्रूड्रायव्हर फ्रॉम अ ट्रेनी यू शुड से, काय तुम्ही म्हटलं पाहिजे, कॅन यू गिव्ह मी युअर स्क्रूड्रायव्हर. तुम्ही तुमच्या मित्राला स्क्रूड्रायव्हरची मागणी करणार आहात, हे दे रे मला, असं म्हणून चालेल का, तर कॅन यू गिव्ह मी युअर स्क्रूड्रायव्हर असं तुम्ही रिक्वेस्टफुल त्याला विचारलं पाहिजे आणि त्याच्याकडनं तुम्ही स्क्रूड्रायव्हर घ्यायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो हाऊ डू यू एक्सप्रेस अ पर्सनल व्ह्यू, तुमचं पर्सनल व्ह्यू तुम्ही कसं एक्सप्रेस कराल, तर याचे ऑप्शन 2 दिलेले आहेत. इन माय एक्सपिरियन्स, तर माझा अनुभव कसा आहे त्यानुसार मी माझं पर्सनल व्ह्यू एक्सप्रेस करेन किंवा मी सांगेन. त्यानंतर मित्रांनो 5वा, व्हेन यू डिसएग्री विथ अ आयडिया ओपिनियन यू से, तर याचं उत्तर 2 दिलेलं ऑप्शन, डू यू नो, आय एम सॉरी बट, तर याचं ऑप्शन काय, आय एम सॉरी बट. म्हणजे व्हेन यू डिसएग्री विथ अन आयडिया ओपिनियन यू से आय एम सॉरी
बट हे उत्तर याचं या ठिकाणचं बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो 6वा सेल्फ इंट्रोडक्शन इन्क्लूड्स. सेल्फ इंट्रोडक्शन इन्क्लूड्स ह्याच्यामध्ये काय, याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ द अबोव. म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन इन्क्लूड्स याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत? तर ए सेईंग युअर नेम, लाईक्स अँड डिसलाईक्स, अबाउट युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, अबाउट युअर इंटरेस्ट अँड हॉबीज. ह्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असल्या पाहिजेत, म्हणून याचं उत्तर डी, ऑल ऑफ द अबोव. आता क्वेश्चन नंबर 7 पहा. डॅश आर पर्सन्स विथ व्हेरी गुड बिहेवियर, अचिव्हमेंट्स अँड लीड ॲज अन एक्झाम्पल. तर याचं उत्तर डी आहे बघा, रोल मॉडेल्स. रोल मॉडेल्स आर पर्सन्स विथ व्हेरी गुड बिहेवियर, अचिव्हमेंट्स अँड लीड ॲज अन एक्झाम्पल. एखादा माणूस म्हणजे उदाहरणार्थ शाहरुख खान असेल किंवा सलमान खान असेल किंवा आणखी अमिताभ बच्चन असेल, हे कसे रोल मॉडेल्स आहेत. मग ह्यांचं चांगलं बिहेवियर असेल, त्याने खूप अचिव्हमेंट केलेले आहेत आणि एक उदाहरण आहे असा माणूस म्हणजे रोल मॉडेल्स असू शकतो. त्यानंतर रोल मॉडेल्स इन्स्पायर पीपल टू फॉलो देम दो दे हॅव डॅश अँड हॅव मेट. आता याचं उत्तर डी आहे मित्रांनो. एलिव्हेशन आणि सक्सेस, त्यांचं जे एलिव्हेशन आणि सक्सेस जे आहे त्याच्यामुळे ते रोल मॉडेल असतात. रोल मॉडेल कोणाला म्हणायचं? जे सक्सेस मिळवले आहेत आणि ज्यांना लोक मोठ्या प्रमाणात मानतात, यांना रोल मॉडेल म्हणायचं मित्रांनो. म्हणजेच त्यांचं एलिव्हेशन आणि सक्सेस ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या असणार आहेत. त्यानंतर 9वा प्रश्न क्रमांक 9, रोल मॉडेल्स कॅन बी फ्रॉम. रोल मॉडेल्स कॅन बी फ्रॉम. तर ह्या रोल मॉडेल्स कोणत्या गोष्टी त्यात इन्क्लूड असतात? तर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर्स अँड एक्सटेंडेड फॅमिली यांना आपण रोल मॉडेल समजू शकतो, रोल मॉडेल म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी बघायचं उत्तर काय? डी, ऑल ऑफ द अबोव. ह्या तिघांनाही आपण रोल मॉडेल समजू शकतो, म्हणून याचं उत्तर डी आहे, ऑल ऑफ द अबोव. आता 10वा रोल मॉडेल्स डॅश अस टू डॅश देअर स्ट्रेंथ्स दॅट हॅज इन्स्पायर्ड अस. तर रोल मॉडेल याचं उत्तर सी आहे बघा. तर याच्यामध्ये फॉलो करणे, इन्फ्लुएन्स, इन्स्पायर, म्हणून याचं उत्तर इन्फ्लुएन्स, फॉलो. याचं उत्तर काय? सी, इन्फ्लुएन्स आणि फॉलो. ज्यांना आपण फॉलो करतो त्यांना आपण रोल मॉडेल असं म्हणतो. रोल मॉडेल आपलं कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, ज्यांचं अनुकरण आपण करू शकतो असे थोर नेते यांना आपण रोल मॉडेल समजू शकतो. आता नंबर 11, ह्युमन बीइंग्स आर डॅश बाय नेचर. ह्युमन बीइंग डॅश बाय नेचर. इट इज द कल्टिवेशन ऑफ डॅश हॅबिट्स दॅट मेक्स वन अ बेटर पर्सन. तर याचं उत्तर काय? शी बघा. परफेक्ट गुड आहे का? नाही. परफेक्ट स्ट्रेंथ आहे का? तर या ठिकाणी काय? इम्परफेक्ट गुड. बीइंग्स imperfect by nature. It is the cultivation of good habits. याला आपण काय म्हणू? imperfect good. त्यानंतर 12वा the set of imperfections in a person is called. काय म्हणतात त्याला? weakness. imperfection कोणाकडे असतो? जो वीक असतो त्याला आपण इम्परफेक्शन म्हणू शकतो मित्रांनो, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 13वा आवर विकनेसेस मे इन्क्लूड. आपलं कमतरता किंवा कमीपणा हे कशात असतो? हे डी बघा, ऑल ऑफ दी अबोव म्हटलेलं आहे. शॉर्ट टेम्पर म्हणजे कमी वेळेत राग येणे, एखाद्याने छोटी जर गोष्ट आपल्याला बोलली तर राग येणे. बिंग सेन्सिटिव्ह, लगेच सेन्सिटिव्ह होणे, किंवा बिंग इंट्रोव्हर्ट्स म्हणजे ऑल ऑफ दी अबोव. याचं उत्तर डी बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर आपल्याला
लोक वीक समजतात किंवा आपल्याकडच्या ह्या गोष्टी विकनेस निर्माण करणाऱ्या असतात. विकनेस म्हणजे शरीर वीक नाही तर मनाने वीक, लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर 14वा, सम स्ट्रेंथ्स इन रोल मॉडेल्स इन्क्लूड. तर कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात रोल मॉडेलमध्ये, तर ऑनेस्टी, नम्रता अँड पोलाइटनेस, पंक्च्युअलिटी अँड स्ट्रेट फॉरवर्ड नेचर, काइंडनेस अँड हेल्पिंग माइंडनेस. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी रोल मॉडेलकडे असतात. म्हणून आपण देखील ह्या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. 15, व्हर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड्स. व्हर्बल म्हणजे तोंडी बोलून जे एकमेकांमध्ये संभाषण होतं त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हटलं जातं. तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये कोणत्या गोष्टी येतात बघा, यात उत्तराचं डी आहे, ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे हाऊ वी से, व्हॉट वी से, ग्रीटिंग्स अँड इंट्रोडक्शन. म्हणून याचं उत्तर काय, ऑल ऑफ दी अबोव. ह्या वरच्या सगळ्या गोष्टी व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येतात. त्यानंतर 16 मित्रांनो या ठिकाणी बघा 16, while we are at home or with friends we use dash verbal communication. while are at home तर कुठलं असू शकतं, तर याचं उत्तर बी बघा, इनफॉर्मल. आपण जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा फॉर्मल लँग्वेजमध्ये बोललं पाहिजे आणि जेव्हा आपण घरी असतो मित्रमंडळीमध्ये असतो आपण इनफॉर्मल बोललं पाहिजे. हे तर लक्षात या ठिकाणी याचं उत्तर काय, बी, इनफॉर्मल. त्याच्यानंतर 17वा, व्हेन वी ग्रीट आवर सुपरवायझर्स, मॅनेजर्स अँड बॉस वी ग्रेट देम डॅश. तर याचं उत्तर काय येतं, सी, फॉर्मली. म्हणजे कंपन्यांमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, फॉर्मली असलं पाहिजे, किंवा आपलं वागणूक कशी असलं पाहिजे, फॉर्मली असलं पाहिजे आपल्या सुपरवायझर सोबत, मॅनेजर सोबत किंवा आपल्या बॉस सोबत. लक्षात आहे मित्रांनो. 18, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड्स. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड्स कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, गेस्चर अँड पोस्चर्स, आय कॉन्टॅक्ट अँड फेशियल एक्सप्रेशन्स, टोन अँड अपीअरन्स. म्हणून याचं उत्तर काय, ऑल ऑफ द अबोव, डी. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात म्हणून याचं उत्तर काय, ऑल ऑफ द अबोव. आता मित्रांनो 19 नंबरचं पहा, व्हॉट वी कम्युनिकेट विदाउट वर्ड्स बट विथ बॉडी लँग्वेज इज अन एक्झाम्पल ऑफ. याचं एक्झाम्पल कशाचं आहे, तर डी, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. व्हॉट आर कम्युनिकेट विदाउट वर्ड्स, विदाउट वर्ड आहे, बट विथ बॉडी लँग्वेज इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आपण तोंडाने बोलणारच नाही तरी पण आपलं कम्युनिकेशन होतं. आपण हातवारे करू शकतो. एखाद्याला आपल्याला जाऊ नको म्हटलं तर आपण हात असं हाताने आपण इशारा करू शकतो. याला काय म्हणायचं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता 20 नंबर 20, फेस टू फेस कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स फ्युचर्स लाईक. याचं उत्तर देखील या ठिकाणी बघा, ऑल ऑफ दी अबोव आहे. म्हणजे मेंटेनिंग आय कॉन्टॅक्ट, रिस्पॉन्डिंग पेशंटली, क्लॅरिफाईंग डाऊट्स. म्हणून सर्व ह्या गोष्टी फेस टू फेस कम्युनिकेशन मध्ये येतात. त्याच्यानंतर मित्रांनो 21 नंबर बघा, कम्युनिकेशन विथ अन ऑर्गनायझेशन इज डॅश विथ सुपरियर्स अँड कॅन बी डॅश विथ फ्रेंड्स अँड कलिग्स. ह्याचं उत्तर काय येतं, फॉर्मल अँड इनफॉर्मल. हे उत्तर याचं सी आहे. तर ऑर्गनायझेशन इज फॉर्मल विथ सुपरियर्स अँड कॅन बी इनफॉर्मल विथ फ्रेंड्स. कधी मित्रांनो आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या वरिष्ठांशी बोलत असताना आपण फॉर्मल लँग्वेज वापरले पाहिजे आणि मित्रांशी बोलत असताना आपण इनफॉर्मल आपलं बोलणं असलं पाहिजे, कम्युनिकेशन असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो 22, ॲज एम्प्लॉईज वी मे रिक्वायर टू राईट टू. ह्याचं उत्तर बघा, टेक नोट्स, पास ऑन मेसेजेस, टेक स्पेसिफिकेशन्स अबाउट मशीन्स आणि प्रोडक्ट्स. म्हणून याचं उत्तर काय, ऑल ऑफ दी अबोव, डी. ॲज एम्प्लॉईज विथ मे
रिक्वायर्ड टू राईट टू. तर याचं उत्तर काय डी या ठिकाणी. त्यानंतर 23 नंबर, फॉर्मल रायटिंग इन द वर्क प्लेस कॅन बी इन द फॉर्म ऑफ. याचं देखील उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. ईमेल्स, लेटर्स आणि रायझिंग इनव्हायसेस. हे कसं आहे, फॉर्मल रायटिंग इन द वर्क प्लेस कॅन बी इन द फॉर्म ऑफ. हे कुठल्या प्रकारचे असू शकतात, ईमेलच्या द्वारे असतं, लेटर असतं. त्यानंतर रायटिंग ईमेल्स, लेटर्स, मेमोज, ऑर्डर्स, फायलिंग, फॉर्म्स, मिनिट्स, कॉन्ट्रॅक्ट्स, पर्सनल अँड कोटेशन्स आर एक्झाम्पल ऑफ. उत्तर बघा, फॉर्मल वर्कप्लेस कम्युनिकेशन. मित्रांनो समजून घ्या, हे फॉर्मल आणि इनफॉर्मल. त्यानंतर इमेजिन यू हॅव डॅश ABC कंपनी ॲज क्राफ्ट्समन डॅश ॲज ईमेल टू बी सेंड टू युअर सुपरवायझर. याचं उत्तर बघा, जॉईंट म्हणजे इमेजिन यू हॅव जॉईंट ABC कंपनी ॲज क्राफ्ट्समन राईट ॲज ईमेल टू बी सेंड टू युअर सुपरवायझर. लक्षात. याचं उत्तर डी. त्यानंतर द रोल ऑफ द सुपरवायझर टू डॅश इन्स्ट्रक्शन्स टू द क्राफ्ट्समन ऑन सेफ्टी इन द वर्क प्लेस. तर ह्याचं उत्तर प्ले गिव. ह्याचं उत्तर काय सी. तर या ठिकाणी बघा, प्ले द रोल ऑफ द सुपरवायझर टू गिव इन्स्ट्रक्शन्स टू द क्राफ्ट्समन ऑन सेफ्टी इन द वर्क प्लेस. म्हणून याचं उत्तर काय सी. त्यानंतर मित्रांनो 27, डॅश अ नोट टू बी डॅश टू द न्यूली रिक्रुटेड क्राफ्ट्समन अबाउट सेफ्टी. याचं उत्तर आहे बी. याचं उत्तर काय बी. राईट अ नोट टू बी सर्क्युलेटेड सर्क्युलेट टू द न्यूली रिक्रुटेड क्राफ्ट्समन अबाउट सेफ्टी. सेफ्टी संदर्भात त्यांना माहिती द्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो डॅश मीन्स द इमिजिएट सराउंडिंग्स टू द प्लेस वन लिव्ह इन. याचं उत्तर डी आहे. नेबरहूड. याचं उत्तर काय नेबरहूड मीन्स द इमिजिएट सराउंडिंग्स टू द प्लेस वन लिव्ह इन. त्यानंतर 29, नेबरहूड इन्क्लूड्स फ्युचर्स लाईक. नेबरहूड इन्क्लूड्स फ्युचर लाईक्स. कुठला आहे तर ऑल ऑफ दी अबोव डी. याचं उत्तर काय ऑल ऑफ दी अबोव. हे तिन्ही गोष्टी ह्याच्या संदर्भातल्या असल्यामुळे उत्तरेचं काय ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर तिसरा, नेबरहूड मे बी डॅश बेस्ड ऑन पीपल, लोकेशन, स्ट्रेंथ अँड विकनेस. याचं उत्तर सी. नेबरहूड मे बी डिस्क्राइब्ड बेस्ड ऑन पीपल, लोकेशन, स्ट्रेंथ अँड विकनेस. याच्यावरती नेबरहूड डिसाईड केलं जातं, लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो व्हेन वी टेक द सराउंडिंग अलॉंग राईट द फिजिकल कंडिशन्स इन विच अ पर्सन लिव्स इट इज. ज्या ठिकाणी माणूस राहतो असं आहे. याचं उत्तर काय बी. विथ आणि लिव्ज. हे लक्षात घ्या. व्हिलेज इज अ डॅश प्लेस इन अ डॅश एरिया. तर विलेज कुठं आहे तर विलेज कसा आहे तर स्मॉल. विलेज इज अ स्मॉल प्लेस इन अ रुरल एरिया. विलेज हे कसं आहे छोटं आहे आणि ग्रामीण भागामध्ये आहे असं म्हटलेलं आहे, खेडेगाव. त्यानंतर अ टाउन इज लार्जर दॅन अ विलेज बट स्मॉलर दॅन अ सिटी. हे टाउन कसं आहे खेड्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे नगर खेड्यापेक्षा मोठा आहे आणि सिटीपेक्षा लहान असतं, म्हणून याला लार्जर आणि स्मॉलर. उत्तर ए. 34, देर डॅश डॅश अ कॉफी शॉप डॅश द पार्क. याचं उत्तर काय बघू. देर इज अ कॉफी शॉप नेक्स्ट टू द पार्क. हे कुठं आहे कॉफी शॉपच्या जवळ आणि नेक्स्ट टू द
द पार्क, पार्कच्या पुढं आहे असं म्हटलेलं, म्हणून याचं उत्तर काय बी, बी याचं उत्तर आहे. 35. देर इज अ बिग प्ले ग्राउंड, देर इज अ बिग प्ले ग्राउंड डॅश आवर हाऊस, याचं उत्तर नियर यायला पाहिजे. प्ले ग्राउंडच्या जवळ म्हटलेलं आहे, हे घराच्या जवळ एक प्ले ग्राउंड आहे, म्हणजे उत्तर काय नियर. देर इज अ बिग प्ले ग्राउंड नियर आवर हाऊस, आपल्या घराच्या जवळ मोठं ग्राउंड आहे खेळाचं. त्यानंतर 36. देर इज अ गार्डन विथ डॅश फ्लावर्स इन आवर नेबरहूड, तर लवली फ्लावर्स उत्तर येतो सी. देर इज अ गार्डन विथ लवली फ्लावर्स इन आवर नेबरहूड, आपल्या शेजारी अतिशय सुंदर फुलांचं एक गार्डन आहे असं म्हटलेलं आहे. आता 37. कॅन डॅश टेल डॅश अबाउट द स्ट्रेंथ ऑफ द नेबरहूड, शेजाऱ्यांचं संदर्भात बोलायचं आपल्याला, तर उत्तर डी आहे बघा. उत्तर काय तर डी. कॅन यू टेल मी, तू मला सांगू शकशील का, असं याचा अर्थ होतं. कॅन यू टेल मी अबाउट द स्ट्रेंथ्स ऑफ द नेबरहूड, म्हणून याचं उत्तर काय डी. त्यानंतर 38. द कंडिशन्स इन अ प्लेस दॅट डॅश द बिहेवियर अँड डॅश ऑफ समबडी ऑर समथिंग इज कॉल्ड एन्व्हायरमेंट, तर याचं उत्तर काय तर बी. द कंडिशन्स इन अ प्लेस, द कंडिशन in a place that affect the behavior and development of somebody or something is called environment, म्हणून याचं उत्तर काय बी, अफेक्ट अँड डेव्हलपमेंट येतं या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो 39. रेन वॉटर हार्वेस्टिंग इज रेन वॉटर हार्वेस्टिंग डॅश टू प्रिव्हेंट वॉटर स्कॅरेसिटी, वॉटर म्हणजे दुष्काळ पाण्यामुळे कमी होऊ शकतो किंवा पाण्याची कमतरता कशामुळे कमी होतं हे पाहूया. रेन वॉटर हार्वेस्टिंग हेल्प्स टू प्रिव्हेंट वॉटर स्कॅरेसिटी, म्हणजे पाण्याची कमतरता रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळं कमी होऊ शकतं, लक्षात. म्हणजे हे आपल्याला मदत करू शकतं रेन वॉटर हार्वेस्टिंग, कशासाठी, पाणी वाचवण्यासाठी, पाण्याची बचत आपल्याला या ठिकाणी करता येतं. पावसाचं पाणी जो वाया जातो तो पाणी आपण अडवून जेव्हा पाण्याची कमतरता भासते तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतं. आता 40 नंबर. डॅश रिसायकल डॅश न्यूजपेपर्स टू मेक न्यू पेपर, याचं उत्तर बी दिलंय बघा बी. आता यूज रिसायकल्ड ओल्ड न्यूजपेपर्स टू मेक न्यू पेपर, म्हणजे जुने पेपर, रद्दी पेपर असेल, जुना पेपर असेल त्याचं रिसायकल करून आपल्याला नवीन न्यूजपेपर तयार करता येऊ शकतं. 41. यूज डॅश पेपर इन युअर ऑफिस अँड प्रिंटर, रिसायकल्ड पेपर वापरतो, याचं उत्तर काय बी. यूज रिसायकल्ड पेपर इन युअर ऑफिस अँड प्रिंटर, यामुळे झाडांची कत्तल होणार नाही. 42. डॅश द कॉम्प्युटर एव्हरी डे आफ्टर यूज, टर्न ऑफ यायला पाहिजे, आपण आपलं कॉम्प्युटर वापर झाल्यानंतर लगेच बंद केलं पाहिजे, म्हणजे याचं उत्तर काय सी, टर्न ऑफ. त्याच्यानंतर 43. बाय डॅश बॅटरीज फॉर डॅश युज्ड डिव्हायसेस, याचं उत्तर बी. तर रिचार्जेबल काय म्हटलंय, बाय रिचार्जेबल बॅटरीज फॉर फ्रिक्वेंटली युज्ड डिव्हायसेस, सतत लागणाऱ्या डिव्हायसेसला जे बॅटरी लागतात त्या कशा असल्या पाहिजेत, रिचार्जेबल असल्या पाहिजेत. त्यानंतर 44. आय हॅव सम डॅश टू मेक अवर होम डॅश सेफ अँड इको फ्रेंडली, आय हॅव सम आयडियाज, इको फ्रेंडली होमसाठी आपल्याला बघा काय म्हटलं, आय हॅव सम आयडियाज टू मेक अवर होम एन्व्हायरमेंट सेफ अँड इको फ्रेंडली, आपल्या घरातील वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी, इको फ्रेंडली ठेवण्यासाठी आपल्याला आयडियाज अँड एन्व्हायरमेंट संदर्भात विचार करायचं आहे, म्हणून याचं उत्तर बी. त्यानंतर 45. ॲक्टिव्हिटीज दॅट हेल्प्स अस
dash from the tedious everyday work are called hobbies. Activities that help us relax मित्रांनो, help us relax from the tedious everyday work are called hobbies. तर याचं उत्तर सी आहे. हॉबीज म्हणजे काय? सवयी. खेळ असेल, पेपर वाचण्याचे असेल, हे सवयी. हॉबीज डॅश टू ॲक्टिव्हिटीज दॅट वी डॅश इन आवर लेजर टाईम. तर याचं उत्तर काय पाहूया? सी म्हटलेलं आहे. हॉबीज रेफर टू ॲक्टिव्हिटीज दॅट वी डू इन आवर लेजर टाईम. आपल्या मिळालेल्या वेळेमध्ये किंवा रिकाम्या वेळेमध्ये आपण रेफर टू म्हणजे हे हॉबी आपल्याला डेव्हलप करायचे असतात, म्हणून सी रेफर डू हे दोन त्या ठिकाणी ऑप्शन्स येऊ शकतात. तर गार्डनिंग, रीडिंग, कलेक्टिंग स्टॅम्प्स, सिंगिंग डॅश सम एक्झाम्पल्स ऑफ हॉबीज. आपल्या ज्या हॉबीज किंवा सवयीच्या आहेत त्या सवयी संदर्भातला हा प्रश्न आहे. सिंगिंग म्हटलंय, सिंगिंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ हॉबीज. आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या अंगीकारण्यासाठी आपल्याला सिंगिंग हे देखील एक हॉबी आहे आणि ती हॉबी आपल्याला अंगीकारायची आहे, म्हणून याचं उत्तर डी आहे, आर. त्यानंतर द वर्ल्ड्स डॅश बीच इज अलॉंग द बे ऑफ बेंगॉल इन तमिळनाडू. याचं उत्तर लॉंगेस्ट. द वर्ल्ड्स लॉंगेस्ट बीच इज अलॉंग द बे ऑफ बेंगॉल इन तमिळनाडू. हे तमिळनाडूमध्ये त्या समुद्रामधला किनाऱ्यावरचा जो बीच म्हणतो आपण किनारा, तो सर्वात लॉंगेस्ट आहे, म्हणून याचं उत्तर सी आहे, लक्षात घ्या. 49. मेनी पीपल डॅश वॉटर स्पोर्ट्स डॅश सर्फिंग, स्कूबा ड्रायव्हिंग इन द ओशन अपेअर फ्रॉम फिशिंग. तर मित्रांनो याचं उत्तर डी आहे. मेनी पीपल एन्जॉय वॉटर स्पोर्ट्स लाईक सर्फिंग, स्कूबा डायव्हिंग इन द ओशन. बरोबर आहे, याचं उत्तर काय द डी. त्यानंतर 50. देर आर उत्तराचं बी आहे बरं का, याच्यामध्ये आर दिलं. देर आर फेमस माउंटन्स अँड बीचेस इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये फेमस माउंटन्स आहेत किंवा बीचेस आहेत असं म्हटलेलं आहे. याचं उत्तर काय? बी, आर आणि अँड, लक्षात घ्या. माउंटन अँड बीचेस. फ्युजी डॅश आर डॅश अँड ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो अबाउट 100 किलोमीटर्स साऊथ वेस्ट टोकियो. डॅश टोकियो म्हटलेलं आहे. फ्युजी याचं उत्तर सी आहे. फ्युजी इज an active volcano about 100 kilometers south west of Tokyo. टोकियोच्या साऊथ वेस्टला 100 किलोमीटरवरती सदरचं व्हॉल्कॅनो आहे, ज्वालामुखी. 52. द एव्हरेस्ट द डॅश पीक इन वर्ल्ड डॅश इन तिबेट. याचं उत्तर देखील सी आहे. हायेस्ट आणि इथं वर्ल्ड इज इन तिबेट. तिबेट म्हणजे हा जो एव्हरेस्ट जो पॉइंट आहे हा सगळ्यात उंच आहे आणि तो कुठं आहे? तिबेटमध्ये आहे असं म्हटलेलं आहे. याचं उत्तर सी या ठिकाणी बघा, हायेस्ट आणि या ठिकाणी ईस्ट म्हटलेलं आहे. तर जम्पिंग डॅश अ ग्रेट हाईट व्हाईल कनेक्टेड डॅश अ लार्ज इलास्टिक कॉर्ड इज कॉल्ड बंजी जम्पिंग. मित्रांनो तर याचं उत्तर सी आहे. जम्पिंग फ्रॉम अ ग्रेट हाईट व्हाईल कनेक्टेड टू अ लार्ज इलास्टिक कॉर्ड इज कॉल्ड बंजी जम्पिंग. म्हणजे आपण उंचावरनं खाली दरीमध्ये जंप मारतो त्याला बंजी जम्पिंग असं म्हणतात. तर त्याला काय असतं? हे उत्तर याचं ऑप्शन सी आहे मित्रांनो, फ्रॉम टू. त्यानंतर 54. डॅश एम्प्लॉईज टू अस क्वेश्चन्स डॅश अ टीम ॲटमॉस्फिअर. तर
एनकरेज एम्प्लॉईज टू आस्क क्वेश्चन्स, डेव्हलप अ टीम ॲटमॉस्फिअर. म्हणजे टीमचं वातावरण, टीममधलं वातावरण व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला कामगारांना प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे, असं याचा होऊ शकतो मित्रांनो. तर आता rearrange the jumbled words to identify the correct option. Communication, productivity, effective employee increases. याचं उत्तर काय? effective employees increases communication productivity. तर मित्रांनो, सदरचे 55 क्वेश्चन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि इंग्लिश लिटरसीमधील हे 55 प्रश्न तुम्हाला ह्याच्यामधील 4-2 प्रश्न नक्की विचारू शकतात. त्यामुळं याचं तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.